हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि सकाळ सकाळी पोपट झालेला आहे. नाहीच आता किती खुश झाले बघा. एवढं फटाफट फटाफट रेडी केलं, टिफिन रेडी केला, सगळं फटाफट रेडी केलं आणि तिच्या नानीला फोन केलं की कुठे पोचलात, नाही साई येणार आहे. तर त्या म्हणतात की आज सुट्टी आहे. मी बोलू मला मेसेज पण नाही आलाय अजून. 7:45 वाजता मला मेसेज आलाय आणि आता एवढ्या घाई गडबडीत थोडी मी बघणार आहे फोन, म्हणून मग मी फोन नाही पाहिला. कारण फोन इवन शूटवर होता, म्हणजे ट्रायपॉडवर होता, मी शूट करत होती. तर फोनकडे माझं एवढं लक्ष नाही गेलं की मेसेज येत आहे काय येत आहे. नशीब मी फोन केला, नाही तर खाली जाऊन मी उभी राहिली असती. सो नवरात्रीचा फर्स्ट डे, त्यामुळे नायसाला सुट्टी आहे. नायसाला असते दरवर्षी नवरात्रीच्या फर्स्ट डेला सुट्टी. एवढी खुश. ओ मॅडम ठेवा आता हे सगळं. चला एनिवेज उठलीच आहे. आज आहे व्हाईट डे अँड नवरात्री सुरुवात झाली आहे. छान वाटतं. आजच्या दिवसात जे काही होईल ते तुम्हाला समजेलच. सुरुवात तर अशी झालेली आहे. Anyways, everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे हॉस्पिटल. सो आरामशीत सकाळची कामं चालू आहेत. रचना किचनमध्ये आईची पूजा चालू आहे आणि आज मेन म्हणजे नवरात्री आजपासून स्टार्ट होत आहे. सो नवरात्रीच्या खूप खूप सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि येस, आज आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. And yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere. And yes, live, laugh. Good morning. Good morning. So breakfast is ready. नायसा, नायसा कांदे पोहे खाते ना? नाही. तू बोलली मगाशी कोण तुझ्यासाठी बनवलं? खाईल थोडे. असं नाही करायचं. नाही असं जेवणाच्या टायमाला तिने टिफिन खाल्लंय ना. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. हो केली काल. ही पण गेली झालं तरी काय. तुम्ही ठेवतात की कांदे वगैरे? आम्ही ठेवणार आहे. याल का तुम्ही? पक्का सांगा कुठे सगळे शिफ्ट करायचं आणि एवढंच मोठं स्पेस आणावर खेळू शकतो. चला. मस्त असं दांड्या मिळाले. नाहीसा खुश आहे नवरात्री आहे म्हणून. Good afternoon, Evangeline. थँक्यू सो मच. हां पण तू बोलते की ते तर जंक फूड असतं. टीचरने सांगितलं की खायचं नाही. पहिले 1 दिवस खायचं का म्हणजे माझे दात किडले. फक्त 1 दिवस खायचं मग संपलं. मग 1 दिवस पण मम्मी हेल्थी फूड खाणार. हेल्थी फूड. आता तू जेवलीस ना, पण मग तुला का पाहिजे फ्राईज आणि मिल्कशेक? मला असंच पाहिजे 1 दिवस. व्यवस्थित नाहीसा जेवली आहे ना. वरण, आमटी, भात. कोबीची भाजी खाल्ली? कोबीची भाजी नाही दिली आजीने. कोबीची भाजी असू दे, संध्याकाळी खा. चाल. आमचं आता जेवण पण झालंय. मी आज केलेली आमटी, भात, कोबीची भाजी आणि शिमला मिरचीची भाजी. पण मी थोडंसंच देणार, फ्राईज आणि मिल्कशेक थोडंच देणार. हा, रोज रोज नाही मिळणार. आणि मी येईपर्यंत पूर्ण रूम क्लीन पाहिजे मला. आणि टीव्हीच्या खाली जो पसारा केलाय तो पण केलं. गुड गर्ल. स्टार का पाहिजे? मी आता 1 दिवस जंक फूड खाणार आहे ना. जंक फूड खाल्ल्यावरती कोणी स्टार देत नाही. जर जंक फूड नाही खाल्लं तरच स्टार देतात.
झालं? नाही 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 नाही. चला देते जा. सो जेवण झालेलं आहे आणि सनी आता चाललाय हॉस्पिटलला. कुंकू लावू. सो बॅक फ्रॉम हॉस्पिटल. आणि ऐसा काय खेळते? ऐसाच मस्त डॉल हाऊस. छोटस डॉल हाऊस ना? डॉल हाऊस नाहीये. मग काय? एल्सा आहे. एल्सा आहे. बघू जरा. छान छान आहे. आता मी वेगळं बनवते. पहिले इकडे होता पेड, आता इकडे बनवते. ओके. हे बघ, मी हे स्टँड आहे ना, तुला असं करू शकतो. नको इथं खाली जाऊ शकतो. मास्क, ग्लव्स. असं तू त्याचं गम काढतेस नाही सो. उद्याची तयारी. ऐसाच्या स्कूलमध्ये काय त्यांनी छान लिहिलं काहीतरी. आपलं काय म्हणतात की पैशाचं व्हॅल्यू, त्याच्यानंतर आपण जेव्हा शॉपिंगला जातो तेव्हा कशा पद्धतीने म्हणतात ना ते रूल्स फॉलो केले जायला पाहिजे, तसं त्यांना ते शिकवणार आहेत. सो त्यांना स्कूलमध्ये सांगितलंय की 30 रुपीजचा एनव्हलप पाठवा, मास्क पाठवा, ग्लव्स पाठवा आणि एक क्लोथ बॅग. आणि त्यांना एका ग्रोसरी स्टोअर मध्ये ते घेऊन जाणार. यांच्या स्कूलचं मेन वैशिष्ट्य तेच आहे की थेरिटिकली तर ते आपल्याला सगळेच शिकवतात, आपण तसंच शिकत आलो आहोत, पण ह्यांचं ऑन फील्ड जाऊन ते सगळं काही शिकवतात. म्हणजे क्लासमध्ये तर शिकवतात, पण ऑन फील्ड जाऊन पण तो एक जो प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे ना ते त्यांना शिकवतात एक स्मार्ट वेने. आणि ते काय चाललंय नाही सू? नको ना, नको कशाला. नाही नाही घे. सो तिचं लेबलिंग चालू आहे. कुठे लावणार? आरशा बिरशाला नाही लावायचा. पण तू लावणार कुठे? सो येस, वाजलेत आता संध्याकाळचे 9:30 किंवा रात्रीचे 9:30 बोलू शकतो. आणि मस्त जेवलो आम्ही आणि आता चाललो आहोत मूवीला. कारण लास्ट वीक जसं सगळ्यांना माहितीच आहे खूप सारे मराठी मूवीज रिलीज झाले आहेत. सो मराठी मूवीज हा म्हणजे बघितलाच पाहिजे आणि एकमेकांना सपोर्ट केलंच पाहिजे आपण आपल्या ह्याच्यात. सो खूप छान छान मूवीज रिलीज झालेले. सो तिन्ही मूवीज बघायचे होते, पण आता खूप कमी थिएटर्समध्ये तिन्हीपैकी म्हणजे हार्डली आय गेस दशावतार हा मूवी आहे ज्याचे तिकीट्स आता अवेलेबल आहेत. बाकीचे सगळे ऑलमोस्ट 1 ते 2 शोज आहेत दुसऱ्या मूवीचे. सो हार्डली मिळत आहे. येस, आम्ही चाललो आहेत दशावतारला. आणि कोण कोण आहे आमच्यासोबत तर तुम्हाला समजेल. सो प्लीज स्टे ट्यून्ड. आम्ही ओरिया मॉलमध्ये चाललोय. ओरायन मॉल. मोर 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 मोर. चलो लेट्स गो. फायनली आई, नायसा आणि सीमाई जॉईन करणार आहे आम्हाला. बरी आहे. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मला पण वाईट वाईट बरे आहेत ना भाभी? हो मस्त एकदम. नायसू कशी आहे? मस्त. नायसूचे बाबा कसे आहेत? मस्त एकदम. किती पाऊस पडतात आणि एवढं आवरून बिवरून खेळतात. आणि हल्ली हॉलमध्ये असतं ना? नाही ग, आता जे आपल्या इथे मला पण असं वाटलं का आधी ह्याच्या इथे आमच्या इथे वरती प्लॅस्टिक टाकलंय की काय. मग आम्ही बघायला गेलो संध्याकाळी. म्हणजे सगळ्या मैत्रिणी होत्या ना, तर बघायला गेलो तर म्हटलं काहीच नाही, असं फक्त लाइटिंग केले. देवीच्या इथे ठेवलंय त्याने मस्त. पण आज सकाळपासून नव्हता. आणि ह्यावेळेला आपल्या इथे खूप छान बनवलंय एकदम डेकोरेशन. वैष्णव देवीचं ते असं त्याच्यावर कोणीतरी टाकलेलं, कोणीतरी सोसायटी वगैरेच केलंय. हो हो. ती आपली हे ती संजना मोरे, तिच्या भाच्याने केले. हो का? हो, ती भेटलेली ना तर संध्याकाळी ती सांगत होती खूप छान बनवले एकदम.
मी पण आरतीला चाललेली, पण पाऊस बघ किती पडतोय. आमचं एक दिवस भजन आहे तेव्हा आम्ही कधी आहे आई? कोणते कोणते डेज आहेत मला सांगा जरा. काय ते कपड्यांचं असतं ना ते आउटफिट मला खाली, तुम्हाला ग्रुपवर आलं तर माझ्याबरोबर शेअर करा. कपड्यांचं म्हणजे ड्रेस कोड, ते लोक ड्रेस कोड ठरवतात ना, म्हणजे मग ज्या दिवशी गुजराती वाला प्रॉपर असेल त्या दिवशी मग मी काही खाली आवरून देऊ. आय पॉपकॉर्न घ्यायचंय. यम्मी पॉपकॉर्न. सगळे व्हाईट शेड. एवढं छान बनवलंय. गुफा वगैरे गुफा केलंय, मस्त केलंय. मग खूप छान वाटतं एकदम. ते वैष्णव देवीचं आपण जातो ना असं. सो काल काही व्लॉग मला प्रॉपरली एंड करता आलं नाही, कारण आम्ही लेट आलो आणि मग इमिडिएटली झोपलो. पण मूवी खरंच खूप छान आहे, तुम्ही नक्की बघा. कालच्या व्लॉगमध्ये ॲक्च्युली मला माझे जे आउटफिट्स आहेत ज्या मी हाँगकाँगच्या वेळेस वेअर केलेले त्याचं लिंक मला शेअर करायचं होते, बट पूर्ण दिवसात काही ना काहीतरी होत होतं आणि त्यामुळे ते राहूनच गेलं. सो फायनली मी आज आत्ता ते सांगते. सो जो फर्स्ट आउटफिट होता जो मी एअरपोर्टवर वेअर केलेला, जो तुम्ही तिथं बघू शकताय, तो मी घेतलाय अजिओवरनं. कदाचित हा मिंत्रावर सुद्धा असू शकतो, कारण अजिओ आणि मिंत्राचे ऑलमोस्ट जे कॅटलॉग्स आहेत ते सेम आहेत. सो जर तुमचं मिंत्राबरोबर चांगला एक्सपिरियन्स असेल तर आउटफिटचा फोटो तुम्ही तिथे सर्च करू शकतात आणि मग त्यानुसार तुम्हाला तो आउटफिट तिथे मिळेल. अँड त्यानंतर हा जो ब्लॅक ड्रेस आहे हा मी एका स्ट्रीटवरनं घेतलेला आहे, मला पण नाही आठवत, बट एकदा असंच, कारण माझं रँडमली काही ना काहीतरी सतत चालू असतं, म्हणजे मला कुठेही काही नवीन दिसलं की मी ते घेते. सो मी हा तिकडनं घेतला आहे. त्यानंतर हा पिंकवाला हा मी घेतला आहे मिंत्रावरनं. हा जो फ्लोरल आहे हा मला स्वतःला आठवत नाही की मी हा कुठून घेतला. ॲक्च्युली ह्या ट्रिपवरचे खूप सारे आउटफिट्स आहेत जे मला स्वतःला आठवत नाही की मी कुठून घेतलेत, कारण मध्ये जेव्हा सेल चालू होतं ना त्यावेळेस इंस्टाग्रामवरती रँडमली येत होतं, तर मी रँडमली असंच मागवत होती, कारण छान सेलमध्ये मला ते मिळत होते 200-300 रुपीजला. आणि मग आल्यानंतर त्याचा आता माझ्याकडे काही टॅग नव्हतं, काहीच नव्हतं, कारण मी ते त्याच वेळेस वेअर वगैरे करून पाहिलेले. आणि ज्यावेळेस आत्ता मी ते जेव्हा काढले तेव्हा मी पण तेच विचार करत होते की मी कुठून घेतले. आणि कसं असतं माहिती का, ह्या साईट्स जसं की आता मिंत्रा, तर तिथे मिंत्रा नाही लिहून येत, त्या ब्रँडचं नाव लिहून येतं, म्हणून मला स्वतःला एक्झॅक्टली आठवत नाही की ते कुठून घेतला आहे. सो ज्याचे मला माहिती आहेत त्यांचंच मी तुमच्याबरोबर शेअर करेल. त्यानंतर हा रेडवाला हा मी काल असंच एका स्ट्रीटवरनं घेतलेला आहे. त्यानंतर हा जो मी डिझनी लँडला घातलेला हा बेवकूफ म्हणून एक आहे साईट, ॲप पण आहे त्यांचं, त्याच्यावरनं घेतलं आहे. मिकी आणि मिनी रिलेटेड खूप काही गोष्टी आहेत त्याच्यावरती. त्यानंतर हा पिंकवाला हा सुद्धा मला आठवत नाही की मी हा कुठून घेतला आहे, पण जेव्हा कधी मला जर आठवलं तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. हा ब्ल्यूवाला हा सुद्धा मी असा एक रँडमली हिल रोडवरनं स्ट्रीटवरनंच घेतलेला आहे. ब्ल्यूवाला हा ब्ल्यू मी जेव्हा मी दादरला गेलेली तेव्हा त्या एका स्ट्रीटवर ते विकत होते, सगळे डेनिमचेच कपडे होते तिथे. आता ते कुठे माहिती आहे का, ते पण एक्झॅक्टली मला नाही सांगता येणार, बट मला खूप स्वस्त मिळालं, 300 रुपीजला ते मिळालं. मी खुश झाली आणि एक्झॅक्ट माझ्या साईजचं मिळालेलं. आणि मग हा लास्टवाला जो मी वेअर केलेला एअरपोर्टवर हा मी झिंक लंडन एक साईट आहे, ॲप पण आहे, त्याच्यावरनं घेतलेलं. कदाचित तो पिंकवाला आहे ना
तो सुद्धा मी त्याच्यावरनंच घेतला असेल, मला पण एक्झॅक्टली आठवत नाही आहे. तुम्ही एकदा चेक करा. मिंत्राचे लिंक्स माझ्याकडे असतील, झिंक लंडनचे लिंक्स माझ्याकडे नाही आहेत, कारण ते असंच रँडमली घेतलेलं, सेल चालू होतं त्यावेळेस, आणि त्याचं जे टॉप आणि बॉटम आहे ते दोन्ही वेगवेगळं घेतले, पूर्ण सेट नाही आहे. सो तरी एक त्यांचं सेल चालू होतं की 300 रुपीजला बाय 2 असं वगैरे सेल चालू होतं. झिंक लंडनवर चालू असतात असे सेल, तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकतात. सो 300ला मला पूर्ण तो आउटफिट मिळालेला. आणि झिंक लंडन ऑफकोर्स चांगलं ब्रँड आहे, इवन शॉपर स्टॉपमध्ये त्यांचं ब्रँड आहे, बट ऑनलाईन त्यांचे खूप छान कपडे मिळतात, तुम्ही एकदा नक्कीच चेकआउट करू शकतात. सो हे होते माझे आउटफिटचे डिटेल्स जे खूप लोकांना जाणून घ्यायचे होते. खूप लोकांनी मला हे पण सांगितलं आहे की मिंत्रावरती आता बिग बिलियन सेल चालू झाला आहे, जो इन केस तू काही घेतलंस तर मला नक्की सांग. ह्यावेळेस मी काही शॉपिंग करणार नाही आहे मिंत्रावरनं, कारण माझे ऑलरेडी खूप सारे कपडे आहेत. इवन ह्या ट्रिपच्या वेळेस, ट्रिपच्या आधीच मी खूप काही केलेलं. जून जुलैमध्ये जेव्हा सेल चालू झालेला तेव्हा मी खूप शॉपिंग केलेली. सो त्याचे पण खूप सारे माझे आउटफिट्स आहेत. सो आता तरी ह्या दरम्यान मी काही करणार नाही आहे, आणि जर इन केस मला काही आवडलं आणि मी काही केलं तर मी तुमच्याबरोबर नक्कीच ते शेअर करेल. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ इन लव्ह. बाय बाय.